तुमचं पण चॅनल माझ्यासारखं नवीन आहे का? तुम्ही पण लाईव्ह वर आल्यानंतर ज्या घाण कमेंट येतात त्यांना कंटाळा आहेत का? तर तुम्ही हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी आहे. प्लीज लक्ष देऊन ऐका. माझं पण चॅनल नवीन आहे. मी पण वाईट घाण कमेंटला कंटाळून गेले होते. पण मला युट्यूब कडून मला समजलं की आपण जे घाण कमेंट कशा येतात त्या कशा बंद करायच्या. आपल्या लाईव्ह वरती घाण कमेंट फक्त आपल्याला दिसला पाहिजे, दुसऱ्या कोणाला दिसल्या नाही पाहिजेत. कारण त्या घाण कमेंटचा परिणाम समोरच्या आपल्या जी भावंड ताई जोडलेल्या असतात त्यांच्यावर पण होतो. त्यामुळं मला पण खूप कंटाळा येत होता आणि मी पण वैतागून गेले होते. असं वाटत होतं की लाईव्ह मी सोडून द्यावं. आणि लाईव्ह केल्याशिवाय तर आपला वॉच टाइम वाढत नाही हे पण तितकंच बरोबर आहे. त्यासाठी मी पण खूप वैतागून गेले होते आणि मला पण खूप घाण कमेंटचा खूप त्रास होत होता. म्हणून हा नक्की व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी जास्त वेळ घेत नाही. तर चला तुम्हाला दाखवते. घाण कमेंट्स आपल्या लाईव्ह वरती आपल्याला दिसतील. आपण शो केला तरी दुसऱ्यांना दिसू शकतात आणि आपण शो नाही केला तर कमेंट तर दुसऱ्याला दिसू शकत नाहीत. चला तर मग हा व्हिडिओ खरंच तुम्ही ह्या व्हिडिओवरती आला, खरंच तुमच्या पण लाईव्ह वरती घाण कमेंट दुसऱ्यांना व्ह्यूअर्स लोकांना सबस्क्राईब लोकांना दिसणार नाहीत. हे 100% तेवढंच बरोबर आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या तुमच्या भावंडांना बहिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कारण ते पण वैतागून गेले असतात. एक टायमाला असं वाटतं की लाईव्ह सोडून द्यावी, एवढ्या घाण घाण येतात. खरंच लय घाण करतात कमेंट. एखाद्याचं मन ओळखीचं पाळखीचं नसतं तरी सुद्धा ते आपल्याला घाण कमेंट करत असतात. त्यामुळे नको वाटतं. कारण आपण आपली काहीतरी मजबुरी असते त्यामुळे आपण युट्यूब चॅनल आपल्याला चालू करत असतो. आणि जर घाण कमेंट येत असतील तर तुम्ही खरंच या व्हिडिओवरती आलात. खरंच मनापासून तुमचं स्वागत आहे. चला तर मग पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि तुमच्या पण येणाऱ्या लाईव्ह वरती घाण कमेंट बंद होतील. 100% गॅरंटी आहे. चला तर मग कसं करायचं ते नक्की बघा. चला तर मग आपल्या मोबाईल ऍप ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये आपला YT स्टुडिओ असतो त्या ऍपवर टच करून घ्यायचं आहे. YT स्टुडिओ ऍप ओपन झाल्यानंतर आपल्या कोपऱ्यामध्ये वरती आपल्या चॅनलचा लोगो दिसत असतो छोटासा. त्या लोगोवर क्लिक करून घ्यायचं आहे. लोगोवरती क्लिक केल्यानंतर असे आपल्या समोर ऍप ओपन होतात. त्यामधील फर्स्ट ऍप आहे बघा सेटिंगचं. सेटिंगच्या ऍपवर टच करायचं आहे. सेटिंगच्या ऍपवर टच केलं तर पूर्णपणे भरपूर असे ऍप दिसतात आपल्याला. म्हणजे आणि त्याच्या खाली बघा कंटेंटचं म्हणून ऍप आहे. 2 रेषा ते आहेत बघा. त्याच्यामध्ये कंटेंटच्या ऍपवर टच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा 1 2 3 ऍप सोडायचं आणि चौथ्या ऍपला ब्लॅक वर्ड असं शब्दाचं येतं ऍप होतं. त्याला टच करायचं आहे आणि ते टच केल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या लाईव्ह वरती घाण कमेंट येतात त्याच्यामध्ये जे शब्द वापरले जातात घाण म्हणजे अति घाण असतात. म्हणजे जे आपण कुणाला बोलू शकत नाही एवढे घाण ते शब्द असतात. ते शब्द आपण त्या ब्लॅक वर्डमध्ये लिहून ते सेव्ह करायचे आहेत. जेणेकरून ते पुन्हा कमेंट तुमच्या लाईव्ह वरती आल्या तर त्या कमेंट दिसत नाहीत. म्हणजे आपल्या सबस्क्राईब लोकांना जे आपल्या लाईव्ह वरती आहेत पब्लिक त्यांना दिसत नाहीत. मग त्या म्हणजे शो होत नाहीत. फक्त आपल्याला फक्त दिसतात. आपण त्यांना बोलू शकतो. नाही बोललं तरी सुद्धा काय फरक पडत नाही. कारण त्या मर्यादित आपल्या पुरत्याच राहतात. त्यामुळे चिंता करण्याची काही गोष्ट नाही. त्या फक्त आपल्या पब्लिक लोकांना किंवा सबस्क्राईब लोकांना लाईव्हवरची जेवढी आपली CC फॅमिली असते त्यांना दिसत नाहीत. चला तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते कसं आपण जायचं त्याच्यामध्ये. आपलं YT स्टोरीचं ॲप असतं ते ॲप ओपन करायचं आहे. YT स्टोरीचं ॲप आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपला छोटा लोगो येतो आपल्या चॅनलचा वरती कोपऱ्यामध्ये. तिथं कोपऱ्यावरती लोगो आला त्या लोगोला टच करायचा आहे आणि लोगोला टच केल्यानंतर सेटिंगचं ऑप्शन पहिल्या स्टार्टिंगलाच येतं. सेटिंगच्या ऑप्शनवरती आपण जाऊन ते टच करायचं आहे. सेटिंगचं ऑप्शन ऑन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा बरेच सारे ऑप्शन येतात. ते स्क्रोल करायचे आहेत वरती आणि खाली कंटेंट म्हणून ऑप्शन येतं. त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे. टच केल्यानंतर टच करून घ्यायचं आहे. टच केल्यानंतर आपल्यापाशी बघा बरेचसे 2-3 ऑप्शन येतात. त्याच्यामध्ये ब्लॅक वर्ड म्हणून असं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये ब्लॅक म्हणजे खराब घाण वर्ड्स. मग त्याच्यामध्ये आपण टच करून आपल्याला जे घाण वाटतंय जे तुम्हाला कमेंट आल्यात जे म्हणजे अति घाण असतात त्याचे शब्द त्या ब्लॅक वर्डमध्ये आपण टाकून घ्यायचे जेणेकरून ते आपल्या व्ह्यूअर्स लोकांना शिशीच्या फॅमिलीला कुठल्याही दिसत नाहीत. त्या कमेंट फक्त आपल्यामध्ये राहतात आणि आपल्यामध्ये आणि ज्या पाठवणारा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये त्या कमेंट राहतात.
दुसऱ्या कोणाला दिसत नाही, म्हणजे समोरच्या व्यक्तीवर परिणाम त्याचा काहीसुद्धा होत नाही. त्यासाठी खरंच खूप छान आहे, तुम्ही पण करून बघा. माझं पण 99% अशा ब्लॅक वर्डमुळे माझ्या कमेंट दिसत नाहीत. चुकून आपल्या शब्दामधून एखादा शब्द राहिलेला असतात ते कमेंट आपल्याला शो होतात, म्हणजे शिसी फॅमिलीला दिसते. पण जास्त करून जे वर्ड आपण त्यात ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहेत ते म्हणजे कमेंट शो होत नाहीत. ते फक्त मर्यादित आपल्यापुरत्या आणि कमेंट करणाऱ्या व्यक्तीपुरत्याच मर्यादित राहतात. त्यामुळं हे खरंच चांगलं आहे आणि तुम्ही पण करा आणि तुमच्या ओळखीच्या माणसांना पण हे शेअर करा. थँक्यू सो मच.